पुणे की रेप पार्टी मामले में रोहिणी खड़से एक बार फिर सवालों के घेरे में है। इस मामले में उनके पति की संलिप्तता सामने आने के बाद खड़से को पद से हटाए जाने की उम्मीद जताई जा रही है, लेकिन अब तक ऐसा कोई कदम नहीं उठाया गया। इस मुद्दे पर भाजपा के प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने तीखा हमला बोला। उन्होंने सवाल उठाया कि जब विपक्ष में बैठी शरद पवार की पार्टी नैतिकता की बात करती है तो फिर रोहिणी खड़से का इस्तीफा क्यों नहीं लिया गया। शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेबांचा जावई प्रांजल खेवलकर जो त्यांच्याच महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांचे पती आहेत। पुण्यातल्या एका फ्लॅटमध्ये राडी बायपासच्या पोलिसांच्या धाडीत रेव पार्टी करताना तो पकडला। मग ड्रग्स पकडले, गांजा पकडला, अफू पकडली, दारूच्या बाटल्या, मुद्देमालासह हस्तगत केले। काही त्याच्यासोबत गुन्हेगार एकूण 7 आरोपी। आम्हाला अशी अपेक्षा होती की जे रोहित पवार जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायी झाल्यानंतर पक्षामध्ये सक्रिय झाले, कारण कळत नाही, पण मागच्या 8-10 दिवसापासून सत्ताधाऱ्यांच्या चुकावर अंकुश ठेवणाऱ्यापैकी मीच आहे। हातभर मोबाईल फुटुस्तर त्यांचे ट्विट पडतात। मी वाट पाहत होतो की त्यांचं ट्विट असं येईल की प्रांजल खेवलकर यांची जबाबदारी रोहिणी खडसे यांनी घेतली आणि त्यांची हकालपट्टी केली। बोलले नाहीत, उलट त्यांनी राजकीय शंका व्यक्त केल्या। या प्रकरणामध्ये सुप्रियाताई बोलल्या नाहीत, सुषमा अंधारे बोलल्या नाहीत, या उलट चोराच्या उलट्या बॉम्बा म्हटल्यासारखं याच्यामध्ये काहीतरी राजकारण। अहो, तुम्हाला पोलिसांनी पकडलंय, हस्तगत केलंय, तुमची हिस्ट्री तशीच आहे। मला एक वाटतं की नैतिकता जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असती तर सुप्रियाताई असो किंवा रोहितदादा पवार यांनी रोहिणीताई खडसेंना पदावरून हकालपट्टी केली असती। तशा प्रकारची आजही मागणी करतो, कारण तुम्ही आदर्श म्हणून तरी समाजासमोर दाखवणार, आणि म्हणून खऱ्या अर्थाने रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकारात न्यायाची भूमिका घ्यावी। आपला तो बबल्या आणि दुसऱ्याचं कार्ट असं कसं चालेल।